प्रोजेक्टाईल मोशनचे कोणतेही प्रॉब्लेम्स अतिशय सोप्या पद्धतीने सोडवण्यासाठी आपण त्याची मध्यवर्ती संकल्पना कायम डोक्यात ठेवली पाहिजे. दुर्दैवाने मुलं तशी ती ठेवत नाहीत आणि मग प्रोजेक्टाईल मोशनमध्ये टेक्स्टबुक्समध्ये जे काही फॉर्म्युले दिलेले असतात, जी इक्वेशन्स दिलेली असतात ती पाठ करतात आणि खरं तर कोणतंही इक्वेशन पाठ न करता प्रोजेक्टाईल मोशनचे कोणताही प्रश्न आपण सोडवू शकतो. आणि हा व्हिडिओ मला हे सांगण्यासाठी आहे की तुम्हाला जी कायनॅमेटिक इक्वेशन्स माहीत आहेत, जी काही पाठ करायची गरज नाही, केवळ ती कायनॅमेटिक इक्वेशन्स वापरून आपण प्रोजेक्टाईल मोशनचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आता इथे तुम्हाला दिसतं आहे असं की एक प्रोजेक्टाईल आहे जी पॉईंट एपासून फायर झालेली आहे. म्हणजे पॉईंट एला ती प्रोजेक्टाईल ही जमिनीपासून वर जाते आणि ती पॉईंट बीला परत जमिनीवर येते. आता या प्रोजेक्टाईलला ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्टाईल असं म्हणतात. ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्टाईल याचा अर्थ असा की ज्या लेवलपासून प्रोजेक्टाईल हा ग्राउंड सोडतो त्याच लेवलला जर तर प्रोजेक्टाईल परत पोचत असेल तर त्याला ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्टाईल असं म्हणतात. आता या ठिकाणी लक्षात घ्या, समजा इथे मी एक ए टू बी हे एक हॉरिझॉन्टल प्लेन दाखवली आहे. पण समजा असं गृहीत धरा की इथे एक भिंत आहे आणि त्याच लेवलवर एक दुसरी भिंत आहे आणि तुम्ही एक बॉल असा टाकला, हवेत उडवला एका दिशेने आणि तो बॉल असा वर जाऊन इकडे पोचला. आता इथे ही सुद्धा ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्टाईल आहे. का? कारण ज्या पातळीपासून, ज्या लेवलपासून तो बॉल निघाला त्याच लेवलला तो बॉल परत पोचलेला आहे. त्यामुळे ही देखील ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्टाईल आहे, हे आपण लक्षात घेऊया. आता ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्टाईल किंवा खरं तर मी सगळ्याच प्रकारच्या प्रोजेक्टाईल मोशनबद्दल तुम्हाला हे सोल्युशन सांगणार आहे, हे टेक्निक सांगणार आहे. टेक्निक नाही आहे खरं तर, त्याला आपण असं काही टेक्निक म्हटल्यानंतर जणू काही त्याच्यात संकल्पनांचा मेकॅनिकली करायची गोष्ट असं नाही आहे. तर हे आपण उलट सेंट्रल कॉन्सेप्ट नीट समजल्यावर आपण ही पद्धत वापरू शकतो. तर आता आपण एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, ती गोष्ट कोणती? तर प्रोजेक्टाईल मोशन ही जी आहे ए टू बी असा जो त्याचा पाथ आहे, म्हणजे या प्रोजेक्टाईल मोशनचा पाथ ए टू बी असा आहे. मी थोडंसं ए टू बी असा पाथ आहे. तर हा जो पाथ आहे ए टू बी, हा पाथ या पाथवर कोणत्याही पॉईंटवर आपल्याला असे प्रश्न विचारता येऊ शकतात की समजा हा जो पॉईंट आहे या पॉईंटवर आणि आपल्याला समजा हा पॉईंट जमिनीपासून किती वर आहे हे माहिती आहे. तर असा प्रश्न विचारता येईल की या पॉईंटवर प्रोजेक्टाईलची व्हर्टिकल व्हेलॉसिटी काय आहे? हा पॉईंटवर प्रोजेक्टाईल जाण्यासाठी किती वेळ लागला आहे? असंच कोणताही पॉईंट या प्रोजेक्टाईलच्या पाथवरचा कोणताही पॉईंटबद्दल असे प्रश्न आपण असे विचारले जाऊ शकतात आणि त्याची उत्तरं देणं अगदी सोपं आहे. आणि त्यासाठी आपण काय लक्षात ठेवायचं आहे की प्रोजेक्टाईल मोशनची व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ही केवळ त्याच्या व्हर्टिकल व्हेलॉसिटीवर अवलंबून असते. प्रोजेक्टाईल मोशनची हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट ही हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीवर अवलंबून असते. म्हणजे व्हर्टिकल मोशन आणि हॉरिझॉन्टल मोशन हे पूर्णपणे आपण वेगळे करून, सुटे करून आपण याची उत्तरं देऊ शकतो. आता या ठिकाणी बघा की ही जी प्रोजेक्टाईल आहे ती प्रोजेक्टाईल समजा म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी असं गृहीत धरूया की मी इथे आता व्हेक्टर दाखवतो पॉईंट एला. तो व्हेक्टर जो असेल त्याला मी समजा असा एक व्हेक्टर आहे समजा. मी जरा थोडं नीट काढतो आणि वेगळ्या रंगात काढायचा प्रयत्न करतो. हा एक व्हेक्टर आहे. म्हणजे हा व्हेक्टर जो आहे तो व्हेक्टर काय दाखवतो? तर हा जो दगड किंवा बॉल जे काही असेल जो जमिनीवरून फेकला आहे तो या डिरेक्शनला फेकला आहे आणि त्या व्हेक्टरची जी लांबी आहे ती लांबी त्याची व्हेलॉसिटी सांगते आहे. आपण असंही गृहीत धरूया की हा जो व्हेक्टर आहे
तो म्हणजे ही जी हा व्हिलॉसिटी आहे, कोणत्या दिशेने जो दगड फेकलेला आहे हे या बाणाने कळतं आपल्याला. तर याचा अँगल हॉरिझॉन्टलशी म्हणजे व्हिलॉसिटीच्या डिरेक्शनचा अँगल ABशी जो आहे त्याला आपण असं म्हणूया की तो अँगल आहे अल्फा. हा अँगल आहे अल्फा. आणि हा जो लाल रंगातला मी व्हिलॉसिटी दाखवली आहे ती आहे V. तर अर्थातच आपल्याला हे करता येईल की पॉईंट Aला हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी कंपोनंट काय असेल, म्हणजे V ही व्हिलॉसिटी आहे पण त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट काय असेल तर तो आपल्याला माहिती आहे, तो असेल V कॉस अल्फा. बरोबर आहे, तो असणार आहे V कॉस अल्फा, म्हणजे V कॉस अल्फा. आणि व्हर्टिकल कंपोनंट या व्हिलॉसिटीचा काय असेल, तो व्हर्टिकल कंपोनंट असणार आहे V साइन अल्फा. V साइन अल्फा. आता म्हणजे हा जो दगड, हा जो प्रोजेक्टाईल, आपण काय म्हणण्याची पद्धत आहे की प्रोजेक्टाईल इज फायर्ड. म्हणजे काय तर हा फेकला गेलेला आहे. बंदूक असेल तर फायर्ड हा शब्द, पण बंदूक नसेल तर केवळ दगड जरी फेकला तर आपण फायर्डच म्हणणार आहोत. हा प्रोजेक्टाईल फायर केला आहे, म्हणजे प्रोजेक्टाईल या दिशेने V दिशेने फेकला आहे. तर याचा अर्थ त्याला एकाच वेळेला इनिशियल लक्षात घ्या, इनिशियल हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी त्याची V कॉस अल्फा असेल. खरं ना, मी आता थोडीशी सुधारणा करतो याच्यामध्ये. कसं आहे की हा इनिशियल फायनलसाठी आपण इनिशियलसाठी U हा शब्द आपण वापरतो, त्यामुळे मी थोडीशी याच्यात सुधारणा करतो. तर मी इथे हा U कॉस अल्फा आणि याला देखील मी Vच्या ऐवजी U म्हणतो. ही U आहे आणि हा जो येईल हा देखील असेल U साइन अल्फा. बरोबर आहे. हां, तर U ही इनिशियल व्हिलॉसिटी, कारण फायनल व्हिलॉसिटी आपण जेव्हा हा दगड पॉईंट Bला पोचेल तेव्हाला आपण V हा शब्द वापरू. तर इथे U कॉस अल्फा ही त्याची इनिशियल हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी आहे. U साइन अल्फा ही इनिशियल व्हर्टिकल व्हिलॉसिटी आहे. हे आपण लक्षात घेऊ. आणि मी मुद्दाम ह्या अँगलमध्ये आत्ता सांगितलं, पण याच्या पुढे मी ह्या अँगल किंवा याचा उल्लेख करणार नाही आहे, तो आपण नंतर बघू. पण आता हे जर लक्षात आलं असेल तर मला पुढचा तुम्हाला असं म्हणायचं आहे की आपण असं काहीतरी एक गृहीत धरू की U साइन अल्फाला आपण 20 मीटर्स पर सेकंड म्हणू आणि U कॉस अल्फाला 8 मीटर्स पर सेकंड म्हणू. म्हणजे हॉरिझॉन्टल डिरेक्शननी इनिशियल हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी त्या स्टोनची, त्या प्रोजेक्टाईलची ही आपण 8 मीटर पर सेकंड अशी गृहीत धरू आणि व्हर्टिकल इनिशियल व्हिलॉसिटी ही 20 मीटर पर सेकंड अशी गृहीत धरू. म्हणजे U कॉस अल्फा इज इक्वल टू 8 आणि U साइन अल्फा इज इक्वल टू 20, बोथ प्लस, कारण व्हर्टिकल डिरेक्शन अपवर्ड इज प्लस आणि उजवीकडे U कॉस अल्फा उजवीकडे आहे त्यालाही आपण प्लस म्हणू, डावीकडे असता तर निगेटिव्ह म्हटलं असतं. हे आपलं साइन कन्व्हेन्शन आहे. तर आता मी हे U कॉस अल्फा वगैरे सगळं काढतो आणि त्याच्याऐवजी सरळ तो आकडा लिहितो की हॉरिझॉन्टल जी व्हिलॉसिटी आहे त्याची, हे मी आता काढलं आणि तिथे मी असं लिहिलं की ही 8 मीटर्स पर सेकंड आणि व्हर्टिकलला मी म्हटलं 20 मीटर्स पर सेकंड. बरोबर आहे. आता मी हेही काढून टाकतो की याच्यामुळे हे U वगैरे हे सो काढून टाकतो मी, राईट. सो इनिशियल दगड आपण 8 मीटर पर सेकंड हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल व्हिलॉसिटी त्याची 20 मीटर पर सेकंद आहे. आता आपण वेगवेगळे प्रश्न इथे उपस्थित करू आणि त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. मग आता समजा असा पहिला प्रश्न विचारला की हा प्रोजेक्टाईल जो Aला निघाला आणि तो Bला पोचतोय, तर Bला तो पोचेल ज्या क्षणी पोचेल, म्हणजे ज्या व्हिलॉसिटीने पोचेल
त्या व्हिलॉसिटीचा व्हर्टिकल कंपोनंट काय असेल आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट काय असेल. आता हॉरिझॉन्टल कंपोनंट सांगणं फार सोपं आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की प्रोजेक्टाईलची हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी ही काही बदलत नाही आहे, कारण हवेचा जो त्याच्यावरचा परिणाम आहे तो काही आपण दुर्लक्षतो म्हणजे इग्नोर करतो. त्यामुळे ही प्रोजेक्टाईल इनिशियल हॉरिझॉन्टली ज्या व्हिलॉसिटीने जाईल आणि त्याच्यावरचा त्या प्रोजेक्टाईलवर एकच फोर्स ॲक्ट होईल, तो म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा, आणि तो खालच्या दिशेने असेल म्हणजे परपेंडिक्युलर असणार आहे त्याला. त्यामुळे हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी ही अजिबातच त्याच्यावर काही परिणाम होणार नाही, गुरुत्वाकर्षणाचा ग्रॅव्हिटीचा काही परिणाम होणार नाही आहे. त्यामुळे ती हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी ही कॉन्स्टंट असेल. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी इथेही 8 मीटर पर सेकंद असेल, इथेही 8 मीटर पर सेकंद असेल, कोणत्याही पॉईंटला 8 मीटर पर सेकंद असेल, आणि या ठिकाणी सुद्धा अगदी सर्वात वरच्या ठिकाणी सुद्धा तो 8 मीटर पर सेकंद असेल. आणि जेव्हा तो ग्राउंडला पोचतोय त्या जस्ट बिफोर रिचिंग द ग्राउंड म्हणजे पॉईंट बीला जस्ट पोचतोय तेव्हा देखील त्याची हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी 8 मीटर पर सेकंद असेल. हे आपल्याला माहिती आहे. प्रत्येक ठिकाणी त्याची हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी ही 8 मीटर पर सेकंद असणार आहे. प्रश्न आहे व्हर्टिकल. तर प्रश्न आपल्याला विचारला आहे की पॉईंट बीला जेव्हा तो स्टोन किंवा दगड पोचतो आहे तेव्हा त्याची व्हर्टिकल व्हिलॉसिटी काय असेल. मग त्यासाठी आपण ते कशी सांगणार, आपण किती असेल हे. मग आपण एक म्हणू शकतो की हा सिमेट्रिकल आहे वगैरे, आणि मग सिमेट्रीचं लॉजिक देऊन सांगू. पण आपल्याला नेमकेपणाने जर सांगायचं असेल ना आणि ती व्हॅल्यू काढायची असेल तर आपण असा विचार केला पाहिजे की बघा, हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी व्हर्टिकल व्हिलॉसिटी, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट हे फक्त आणि फक्त त्याच्या व्हर्टिकल व्हिलॉसिटीवर अवलंबून आहे. आणि व्हर्टिकल व्हिलॉसिटी काय आहे तर व्हर्टिकल व्हिलॉसिटी, इनिशियल व्हर्टिकल व्हिलॉसिटी आपल्याला दिलेली आहे 20 मीटर पर सेकंड. म्हणजे आणि आपण आता समजा मी तुम्हाला असं उलटंही वेगळं विचारतो की समजा ही मी 20 मीटर पर सेकंड कॉन्स्टंट ठेवलेली आहे, पण हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी मात्र मी कमी करत नेली आहे. तर काय होईल, तर असं होईल की हा अँगल अल्फा तर बदलेल, त्याविषयी आपण बोलू नंतर. पण होणार काय आहे की जर हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी मी 8च्या ऐवजी जर 5 केली तर हा पॉईंट बी आहे तो डावीकडे शिफ्ट होणार आहे. बरोबर आहे, कारण त्याची 8 मीटर पर सेकंड नाही आहे, तर आता त्याची व्हिलॉसिटी 5 मीटर पर सेकंड आहे. व्हर्टिकल मी कॉन्स्टंट ठेवतो आहे. असं जर मी कमी करत नेली हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी आणि व्हर्टिकल व्हिलॉसिटीचा कंपोनंट हा जर कॉन्स्टंट 20 मीटर पर सेकंड ठेवला तर अंतिमतः काय होईल की बी आणि ए पॉईंट हे एकमेकावर येतील. म्हणजे काय होईल की इनिशियल हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी 0 होईल आणि इनिशियल व्हर्टिकल व्हिलॉसिटी मात्र 20 मीटर पर सेकंद राहील. याचा अर्थ असा की म्हणजे हा दगड जो आहे, मी इथे असं दाखवतो तुम्हाला आता, हा दगड समजा या हॉरिझॉन्टल प्लेनवरून मी फक्त इनिशियल व्हर्टिकल व्हिलॉसिटी 8 मीटर पर सेकंड आणि हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी 0 असा जर वर टाकला तर जी अवस्था होईल ती आता होईल, म्हणजे हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी 0 केली तर. आणि आपल्याला पुढचं माहिती आहे की, कारण आपला पहिला प्रश्न मी सांगितला की पॉईंट बीला जेव्हा पोचेल दगड तेव्हा त्याची व्हर्टिकल व्हिलॉसिटी काय असेल, हे आपल्याला व्हर्टिकल कंपोनंट ऑफ व्हिलॉसिटी काय असेल हे आपल्याला विचारलं आहे. आणि त्यासाठी आपण असं म्हटलं की त्याची व्हर्टिकल व्हिलॉसिटी, त्याची व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ही फक्त त्याच्या इनिशियल व्हर्टिकल व्हिलॉसिटीवर अवलंबून असेल. त्यामुळे मी तुम्हाला अशी कल्पना करायला सांगतो आहे की इथे मी एक चूक केली, ही जी आहे ही 20 मीटर पर सेकंद आहे इनिशियल व्हर्टिकल व्हिलॉसिटी. समजा हा दगड तुम्ही तिरका न टाकता व्हर्टिकली 20 मीटर पर सेकंदने टाकला तर, आणि म्हणजे हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी 0 ठेवली, तर काय होईल तर हा दगड असा वर जाईल आणि परत खाली येईल. तो कुठपर्यंत जाईल, तो दगड याची आता इनिशियल व्हिलॉसिटी 20 मीटर पर सेकंद आहे. आपल्याला माहिती आहे की ॲक्सेलरेशन खालच्या बाजूनी ॲक्ट होणार आहे. ॲक्सेलरेशन हे नेहमी असं खाली असेल, म्हणजे हा दगडाची व्हिलॉसिटी कमी होत जाणार आहे आणि कमी होत जाऊन तो अंतिमतः त्याची व्हिलॉसिटी 0 होईल. तो त्याचा मॅक्सिमम हाईट असेल आणि परत ॲक्सेलरेशन खालच्या बाजूने असल्यामुळे तो खाली ॲक्सेलरेट व्हायला सुरुवात होईल. वर जाताना तो खालीच ॲक्सेलरेट होतो आहे, लक्षात घ्या. ॲक्सेलरेशन खाली आहे म्हणून त्याची व्हिलॉसिटी कमी होत जाते आणि शेवटी जेव्हा व्हिलॉसिटी 0 होते तेव्हा आता तो खालच्या दिशेने प्रवास करायला लागेल.
अलॉंग द सेम लाईन. त्यामुळे हा दगड पण तो कुठपर्यंत जाईल, त्या कोणत्या क्षणी त्यांची व्हर्टिकल व्हेलॉसिटी 0 होईल. आपल्याला माहिती आहे की इनिशियल दगडाची उंची म्हणजे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट, मॅक्झिमम व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ही म्हणजे आपला खरा प्रोजेक्टाईल हा उजवी फिगर आहे, तो प्रोजेक्टाईल आहे. तिथे त्याची हाईट काय आहे, मॅक्सिमम हाईट, त्याची मॅक्सिमम हाईट आहे ही त्याची एच मॅक्स आहे, राईट. याचा अर्थ हा 20 मीटर पर सेकंडने जो दगड मी इथे टाकलेला आहे, म्हणजे त्याला पॉईंट सी म्हणतो मी, तर त्याची सुद्धा इनिशियल व्हर्टिकल व्हेलॉसिटी 20 आहे, म्हणजे तो देखील एवढेच एच मॅक्सला जाईल. याचा अर्थ समजा मी इथून अशी एक लाईन मारली, तर हा दगड इथपर्यंत जाणार आहे, हे लक्षात घ्या. लाईन अगदी सरळ येत नाही आहे, पण तुम्ही ते ॲक्सेप्ट कराल असं मला वाटतं आहे, कारण मला सवय होती याची. ओके, तरी हे ओके, म्हणजे हा दगड इथे जाईल आणि इथे त्याची व्हेलॉसिटी 0 होईल. आणि मग काय होईल, तो दगड खाली पडायला लागेल. खाली खरं तर त्याच लाईनवर येईल, पण मी थोडंसं आपल्याला त्याचा वर जातानाचा पाथ आणि खाली येतानाचा पाथ हा वेगळा दाखवायचा आहे. प्रत्यक्षात त्याच लाईनवर तो येईल, पण मी थोडासा वेगळा दाखवतो, कारण त्याच्या मग आपल्याला स्पष्टता येईल. मग असा टर्न होऊन समजा तो खाली आला. आता म्हणजे इथे असा टर्न होतो, तो असा टर्न होत नाही खरं तर त्याच लाईनवर खाली येतो आहे, तुम्हाला मी सांगितलं. तर या डिरेक्शनने तो खाली येतो आहे आता. ठीक आहे. आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की पॉईंट बीला त्याची व्हर्टिकल व्हेलॉसिटी काय असेल. आता जशी पॉईंट सीचं बघा, पॉईंट सीला देखील इनिशियल व्हर्टिकल व्हेलॉसिटी 20 मीटर्स पर सेकंद आहे. मग तो परत पॉईंट सीलाच खाली येणार आहे. आणि कोणत्या व्हेलॉसिटीने खाली येईल तो, ते जर काढायचं असेल मला, तर मला काय माहिती आहे. मला इनिशियल व्हेलॉसिटी माहिती आहे, ती +20 आहे, कारण वर जातो आहे तो. ॲक्सेलरेशन आपण त्याला -10 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर असं गृहीत धरू, 9.81च्या ऐवजी, सोपं व्हावं कॅल्क्युलेशनला म्हणून. तर आता तुम्हाला जर फायनल व्हेलॉसिटी काढायची असेल, म्हणजे फायनल म्हणजे काय, ही व्हेलॉसिटी या पॉईंट सीलाच जो येणार आहे ती व्हेलॉसिटी काढायची. आता बघा की आपल्याकडे एक इक्वेशन आहे, कायनॅमेटिक इक्वेशन. ते कायनॅमेटिक इक्वेशन मग आपण हे आता आपल्याला व्हेलॉसिटी जर काढायची असेल तर आपल्याला हे कसं काढता येईल, आपल्याला काही वेळ माहीत नाही आहे. जर व्हेलॉसिटी काढायची असेल तर आपल्याकडे इक्वेशन्स कोणते आहेत, तर आपल्याकडे इक्वेशन्स आहेत v = u + at, राईट. तर v = u + at मध्ये आपल्याला इथं बघा v = u + at. याच्यामध्ये v आपल्याला काढायचं आहे, पण टाईम नाही माहिती आपल्याला, त्यामुळे हे इक्वेशन आपल्याला वापरता येणार नाही आहे. मग आपल्याकडे दुसरं इक्वेशन काय आहे, v² = u² + 2as. पण आपल्याला s माहिती आहे का, म्हणजे हे डिस्प्लेसमेंट माहिती आहे का, डिस्प्लेसमेंट माहिती आहे का, तुम्ही विचार करा याची काय डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट तुम्हाला माहिती आहे. डिस्प्लेसमेंट काय आहे, तो व्हर्टिकल. आपण हे सगळं व्हर्टिकल पाहतोय, त्यामुळे मी इथे UY AY असं केलं, असं पण गृहीत धरा, कारण आपण सगळं व्हर्टिकल डिरेक्शनला पाहतोय. तर AY आणि हे SY, राईट. आता SY काय आहे, तो व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट आहे. व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट आहे. त्यामुळे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट याची काय आहे, हा पॉईंट सीला निघाला आणि परत सीला आला, म्हणजे 0 आहे. म्हणजे आपल्याला इथे फटकन कळेल की VY² = UY² + 0, कारण SY 0 आहे. म्हणजे VY = UY, आणि UY काय तर 20 आहे, UY + 20 आहे, आणि हा दगड खाली येतो आहे. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ हा दगड 20 मीटर पर सेकंडनीच खाली येणार आहे, तरच VY² = UY² होणार आहे. याचा अर्थ ही जी व्हेलॉसिटी आहे ही -20 मीटर्स पर सेकंद अशी आहे, बरोबर. म्हणजे आता पुढचं आपण उत्तर देऊ शकतो की ज्या अर्थी व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट, व्हर्टिकल व्हेलॉसिटी ही फक्त इनिशियल व्हर्टिकल व्हेलॉसिटीवर म्हणजे व्हर्टिकल मोशन ही पूर्णपणे आपण आयसोलेट करू शकतो. आणि या ठिकाणी असं म्हणू शकतो की हा दगड खाली पोहोचेल तेव्हा -20 मीटर पर सेकंड त्याची इथे व्हेलॉसिटी असेल, या डाव्या हाताच्या फिगरमध्ये. याचा अर्थ इथे देखील पॉईंट बीला जेव्हा तो पोचतो तेव्हा देखील त्याची व्हर्टिकल व्हेलॉसिटीचा कंपोनंट हा 20 मीटर पर सेकंद असेल, पण तो खालच्या दिशेने असेल म्हणून त्याला आपण मायनस म्हणू, खालच्या दिशेने असेल. हे आपल्याला उत्तर मिळालं. म्हणजे पॉईंट बीला त्याची व्हर्टिकल व्हेलॉसिटी ही -20 असेल. हे आपण कसं काढलं, तर इथे आपण हा व्हर्टिकल मोशन आयसोलेट केली.
आपण हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी 0 धरली, दगड फक्त असा वर टाकला असं गृहीत धरलं आणि आपल्याला माहिती असलेलंच v² = u²+2as या इक्वेशननी आपण हे काढलं. इतकं ते सोपं होतं. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपण कोणताही प्रश्न विचारला ना तर अशाच पद्धतीने जाणार आहोत. समजा आता आपण पुढची एक गोष्ट विचार करू की आपल्याला असं विचारलं आहे की ही मॅक्सिमम हाईट काय आहे. म्हणजे ही इथे जिथे मी लिहिलं एच मॅक्स लिहिलं आहे ना, तर म्हणजे इथे मी तुम्हाला हे नीट लिहितो जरा की हे जे एच मॅक्स आहे हे एच मॅक्स आपल्याला काढायचं आहे. किती हाईटवर तो दगड जाणार आहे हे कायम लक्षात ठेवा की ही उजवीकडचा पाथ आहे तो खरा प्रॉब्लेम आहे, तिथे खरं प्रोजेक्टाईल मोशन आहे. ती डावीकडे आपण काय करतोय, फक्त व्हर्टिकल मोशन ही आयसोलेट करतोय. आणि आता आपल्याला विचारलं आहे एच मॅक्स काय आहे, मॅक्सिमम त्याची हा दगड हा प्रोजेक्टाईल मॅक्सिमम हाईट कुठल्या हाईटपर्यंत तो जातो आहे. तर हे आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आपण काय करूया, पुन्हा आताच्या फिगरकडे आपण येऊया आणि आपण असं म्हणू की ही हाईट म्हणजे कोणती हाईट, तर ही हाईट आहे आपली एच मॅक्स आपल्याला माहिती आहे. आणि या हाईटला काय होतं म्हणजे या हाईटपर्यंत या हाईटला व्हेलॉसिटी काय असतं, तर व्हेलॉसिटी 0 असते. वर गेल्यानंतर व्हेलॉसिटी 0 आली. आपण आता व्हर्टिकल मोशन बघूया. तर आधी इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे, +20 आहे, फायनल 0 आहे. मग आपण असं काढू शकतो का की डिस्प्लेसमेंट किती आहे काढता येईल का आपल्याला, तर आपल्याला हे काढता येऊ शकतं ना की आपल्याला जर ॲक्सेलरेशन माहिती आहे, आपल्याला एस काढायचं आहे आणि आपल्याला समजा आपल्याला एस काढायचं आहे आणि आपल्याला इनिशियल आणि फायनल व्हेलॉसिटी माहिती आहे, मग आपण त्याच्यावरून एस काढू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं म्हणू शकतो v² = vy² + 2ay sy आणि sy हा आपला मॅक्सिमम हाईट आहे. vy काय आहे, तर हा दगड वर जातो म्हणजे ते 0. शेवटी या पॉईंटला म्हणजे मी पॉईंट पी म्हणतो, या पॉईंट पीला पोचल्यावर त्याची व्हेलॉसिटी 0 झाली. uy काय आहे, तर 20 आहे म्हणून हा 20² झाला, +2 × ay -10 आणि sy हा sy आपल्याला काढायचा आहे. म्हणजे किती येईल तो बघा आता की हा 20² 400 मी इकडे घेतला -400 बरोबर आहे. आणि इथे हा 2 × इथे -400 = -20 sy. आता मायनस साईन जातील, सो sy = 400 / 20 करेक्ट. सो दिस विल बी 20 मीटर्स. म्हणजे आपल्याला ही हाईट कळली, मॅक्सिमम हाईट बरोबर आहे. ही मॅक्सिमम हाईट झाली 20 मीटर्स. म्हणजे ही हाईट आपल्याला कळली 20 मीटर्स बरोबर आहे. म्हणजे हा प्रोजेक्टाईलची मॅक्सिमम हाईट 20 मीटर्स आणि हे आपण आपल्याला माहीत असलेल्या इक्वेशनवरूनच काढलं आहे. आपण फक्त व्हर्टिकल मोशन ही सेपरेट केलेली आहे, हे आपण इथे लक्षात घेऊ. आता समजा आपल्याला पुढचा प्रश्न विचारला की हा पॉईंट A to B हा जो प्रोजेक्टाईल जो आहे हा एला निघतो आणि म्हणजे हा मी उजव्या हातातलं बोलतो बरं का, खरा प्रोजेक्टाईल आपला जो दोन्ही दिशेनं जातो म्हणूनच प्रोजेक्टाईल आहे, तो वरही जातो आहे खाली. तर A to B ही जी काही प्रोजेक्टाईल जातो आहे त्याला किती वेळ लागणार आहे असं जर आपल्याला काढायचं असेल तर आपण ते कसं काढू. जर आता आपण पुन्हा या डाव्या हाताच्या फिगरकडे येऊ आणि आपण असं म्हणू की हे मी जरा क्लीन करतो आणि मला वाटतं हीच मी डायग्राम काढून टाकतो. हा पॉईंट म्हणजे इथं जास्त स्वच्छ होईल. आणि ओके, तर ओके राईट. म्हणजे आपल्याला विचारलं आहे की किती वेळात प्रोजेक्टाईल A to B मध्ये जाईल. मग आपण असं बघू की प्रोजेक्टाईल A to B ला जातो आहे म्हणजे काय, तो वर जातो आहे आणि खाली येतो आहे. पण आपण वर जातो, खाली येतो आणि उजवीकडे सुद्धा जातो असं खरं तर आहे. हा पॉईंट A वरून निघाला, मग हा पॉईंट समजा ह्या P पर्यंत आला, नंतर P to B म्हणजे A to P काय झालं, तो उजवीकडे गेला आणि वर गेला. P to B काय आलं, तो उजवीकडे गेला आणि खाली आला असं आलेलं आहे. पण आपण फक्त आयसोलेट करूया डावीकडे असलेली फिगर म्हणजे कोणती, तर ती फिगर आहे व्हर्टिकल मोशनची. तेवढंच आपण बघू. आता आपण असं म्हणूया की आपल्याला काढायचं आहे किती वेळामध्ये A to B जाईल.
जर ज्या वेळामध्ये प्रोजेक्टाईल ए टू बी जाईल त्याच वेळामध्ये त्याची व्हर्टिकल मोशन कशी आहे, पॉईंट सीला तो निघाला आणि परत ग्राउंडवर आला अशी असणार आहे, बरोबर आहे. मग आता आपण त्याचा वेळ काढू. आता या ठिकाणी किती सोपं होईल बघा. ही व्हर्टिकल रेक्टिलिनियर मोशन आहे म्हणून आपण आपले कायनॅमेटिक इक्वेशन्स वापरू शकतो. आणि आपण कायनॅमेटिक इक्वेशन, पहिलंच कायनॅमेटिक इक्वेशन काय आहे, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, बरोबर आहे. आता आपण व्हर्टिकल मोशन पाहतोय त्यामुळे आपण म्हणतोय व्ही वाय इज इक्वल टू यू वाय प्लस ए वाय टी. व्ही वाय काय आहे आपलं -20, कारण दगड खालच्या दिशेने खालच्या दिशेने येतो आहे आणि ग्राउंडला पोचण्याच्या जस्ट आधी आहे बरं का ती फायनल व्हेलॉसिटी. म्हणजे यू आय काय आहे तर 20 प्लस ए वाय -10 इंटू टी. तर टी काय येईल याच्यामध्ये, टी इज इक्वल टू हे -20 हे -20 डिव्हायडेड बाय -10, बरोबर आहे. म्हणजे -40 बाय -10 इज इक्वल टू 4 सेकंड्स. म्हणजे ए टू बी, हे लक्षात घ्या, हा पॉईंट हा सीवर जातो आहे, डावीकडे पहा, सीमधला जो 20 मीटर पर सेकंडने आपण जो दगड वर टाकला तो वर जातो आणि खाली येतो आहे, त्याला वेळ लागतो 4 सेकंद. त्याच 4 सेकंदामध्ये हा दगड वर गेला, खाली आला आणि असा ए टू बी देखील हॉरिझॉन्टली गेलेला आहे. म्हणजे ए टू बी एवढं डिस्टन्स जायला त्याला 4 सेकंद लागले, हे आपण पाहू शकतो, बरोबर आहे. आता पुढचाही प्रश्न आपण फटकन असा विचारण्यात येऊ शकतो तुम्हाला. तो प्रश्न असा असेल उदाहरणार्थ की ए टू बी हे डिस्टन्स काय आहे. तर मग हे सोपं आहे ना आता काढायला, कारण आपल्याला माहिती आहे की ए टू बी जायला वेळ किती लागला आहे तर 4 सेकंद. मग ए टू बी डिस्टन्स काढायचा असेल तर ए टू बी डिस्टन्स म्हणजे काय येईल तो, की आपल्याला माहिती आहे की ह्याची हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी काय आहे तर 8 मीटर पर सेकंद आहे. आपल्याला हे माहिती आहे की ती कॉन्स्टंट आहे आणि आपल्याला हे माहिती आहे की ए टू बी टाईम किती आहे 4 सेकंद आणि हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इन टू दॅट टाईम इज हॉरिझॉन्टल डिस्टन्स. म्हणजे ए टू बी विल बी इक्वल टू ज्याला आपण 8 मीटर्स पर सेकंड इंटू 4 सेकंड इज इक्वल टू 32 मीटर्स. हा तुमचा ए टू बी आलेला आहे. तर हे असं इतकं सोपं फक्त कायनॅमेटिक इक्वेशन्स वापरून आपण हे करू शकतो. आपण समजा आणखीन एखादी गोष्ट घेऊ हां, आणि त्याच्यामध्ये आपण असं म्हणू की जास्त थोडीशी कॉम्प्लेक्सिटी आपण वाढवू म्हणजे आपल्याला ही संकल्पना आणखीन जास्त चांगली कळेल. समजा असं आपण म्हटलं की मला हा जो दगड आहे तो ए टू बीला त्याला 4 सेकंद लागले. त्यामुळे याचा अर्थ स्वाभाविक आहे की ए टू पी इथपर्यंत असा जायला किती लागले सेकंद लागले 2 सेकंद आणि पी टू बी जायला पुन्हा 2 सेकंद लागले, बरोबर आहे. कारण टोटल टाईम तुम्हाला लागलेला आहे 4 सेकंद, तर ए टू पी हा 2 सेकंद लागलेला आहे. किंवा डावीकडे तुम्ही पाहिलं तर ह्याला सी आणि ह्याला मी पी म्हटलं आहे. सी टू पी हा जो वेळ याला 2 सेकंद आणि खाली यायला सुद्धा 2 सेकंद लागलेले आहेत, हेही आपल्याला कळलेलं आहे, बरोबर. आता समजा आपल्याला असं विचारलं की एका सेकंदानंतर आपल्याला असं विचारलं की एका सेकंदानंतर या दगडाची व्हेलॉसिटी काय असेल एका सेकंदानंतर. म्हणजे हा एका सेकंदानंतर दगड कुठे असेल, समजा इथे कुठेतरी असेल असं गृहीत धरू आपण. मी याला सगळा वेगळा रंग घेतो, मी तुम्हाला समजा हा इथे असेल असं गृहीत धरू. म्हणजे याचा अर्थ व्हर्टिकल म्हणजे हा इथे असेल कुठेतरी. आता या ठिकाणी त्याची व्हर्टिकल व्हेलॉसिटी आपल्याला काढायची आहे. तर ती आपण कशी काढू, तर पुन्हा सोपं आहे की ती काढण्यासाठी आपल्याला टाईम माहिती आहे. हा टाईम किती आपण 1 सेकंद म्हणतो बरं का. टोटल टाईम जो आहे तो म्हणजे सीपासून या पॉईंट व्हीपर्यंत हा आपण 2 सेकंद धरला. एका सेकंदानंतर व्हेलॉसिटी काय असेल असं जर काढायचं असेल तर ठीक आहे, आपण पुन्हा इक्वेशन वापरू. व्ही वाय इज इक्वल टू यू वाय प्लस ए वाय इंटू टी. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. व्ही वाय आपल्याला काढायचं आहे. यू वाय काय आपला इनिशियल व्हर्टिकल व्हेलॉसिटी 20 आहे. ॲक्सेलरेशन काय डाऊनवर्ड आहे 10 मीटर्स पर सेकंड आणि टी धरला किती आपण 1 सेकंद. म्हणजे 20 - 10 म्हणजे 10 मीटर्स पर सेकंड. याचा अर्थ या ठिकाणी लाल पॉईंट जो मी इथे किंवा इथे मी दाखवतो तुम्हाला, हा जो बाण दाखवला इथे त्याची व्हेलॉसिटी असेल 10 मीटर्स पर सेकंड. याचा अर्थ या ठिकाणी
ह्याची व्हिलॉसिटी असेल 10 मीटर पर सेकंड, म्हणजे ही अशी वर 10 मीटर पर सेकंड. आता बघा, विचार करा की हा दगड जो आहे ना, मी डावीकडे हा असा वर जातो आहे, इथे 0 होतो आहे आणि पुन्हा खाली येतो आहे. पुन्हा तो याच ठिकाणी जेव्हा येईल तेव्हा त्याची व्हिलॉसिटी काय असेल? लॉजिकली बघा, आपण ज्या ग्राउंडला निघाला तो 20 मीटरनी वर निघाला आणि पुन्हा 20 मीटर पर सेकंडनी खाली आला इथे. आता ही एकाच लेवलवर त्याची व्हिलॉसिटी सारखी असणार आहे, फक्त त्याची दिशा बदललेली असेल. त्यामुळे इथली व्हिलॉसिटी आपण 10 मीटर काढली पर सेकंड, तर याच ठिकाणी म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सुद्धा ती -10 मीटर्स पर सेकंड असेल. याचा अर्थ समजा तुम्ही आता इथे आपण सरळ रेषा गृहीत धरली, मी डावीकडे फक्त रेक्टिलिनियर मोशन, दगड वर आणि खाली जातो असं धरलं. पण समजा आपण असं म्हटलं की हा प्रोजेक्टाईल मोशनमध्ये जर आपण पाहिलं की आता हा जो पॉईंट, इथला जो पॉईंट, हा जो पॉईंट आहे तुमचा, हा पॉईंट इथे या ॲक्च्युअल प्रोजेक्टवर कुठे येईल? तर तो इथे येणार आहे, लक्षात घ्या, इथे. म्हणजे या ठिकाणी खाली परत येताना त्याची व्हिलॉसिटी काय असेल? तर ती 10 मीटर पर सेकंड असेल, व्हर्टिकल व्हिलॉसिटी, पण ती खालच्या दिशेने असेल, 10 मीटर पर सेकंड. म्हणजे -10 असं आपण म्हणू. जेव्हा तुम्हाला हे डायरेक्शन दाखवायची नसेल तर -10 सांगू शकता तुम्ही. डायरेक्शन दाखवायची असेल तर अर्थातच खाली दाखवून 10 मीटर पर सेकंड सांगू शकता. पण तुम्हाला उत्तर लिहिताना तुम्ही म्हणता की पॉईंट समजा हा कोणता जो काही पॉईंट असेल त्याला व्हिलॉसिटी, व्हर्टिकल व्हिलॉसिटी -10 म्हणजे खाली, आणि हॉरिझॉन्टल तर आपल्याला माहिती आहे सगळीकडे 8 मीटर पर सेकंड आहे. तर असं कोणतंही ज्याला काय म्हणता येईल उत्तर, आपण फक्त ही व्हर्टिकल मोशन, डाव्या हाताची व्हर्टिकल मोशन कन्सिडर करून आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला आणखीन एक मुद्दा सांगतो आणि मग आपण थोडं आणखीन त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी वाढवू. आता ही हाईट जी आहे ही हाईट, मॅक्सिमम हाईट आपण 20 मीटर धरलेली आहे. तर समजा आपल्याला विचारलं की जेव्हा या स्टोनची व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ही 18 मीटर असेल, 18 मीटर बरं का, व्हर्टिकल, हा दगड ए पासून निघाला, तो बीला पोचणार आहे. पण जेव्हा त्याची व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ही 18 मीटर होईल तेव्हा त्याला किती वेळ लागलेला असेल, किती वेळानंतर असं म्हणता येईल, किंवा व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ही 18 मीटर असताना टाईम काय असेल. तर त्यासाठी आपल्याला इक्वेशन काय वापरता येईल? पुन्हा आपण बघा, ही डाव्या हाताची फिगरच लक्षात घ्यायची आपण व्हर्टिकल मोशनची, आणि आपण असं म्हणायचं की आपण इनिशियल व्हिलॉसिटी आपल्याला दिलेली आहे, ती इनिशियल व्हर्टिकल व्हिलॉसिटी 20 मीटर पर सेकंड आहे. आपल्याला हे माहीत नाही आहे, समजा 18 मीटर त्याची डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे तो कुठे असेल? 18 मीटर जर असेल तर तो कुठेतरी समजा, कारण पॉईंट पीला नाही पोचलं, तो इथे कुठेतरी समजा, मी एक लाल रंगामध्ये तुम्हाला दाखवतो की हा तुमचा पॉईंट असेल असं समजूया. इथे दिसतोय तुम्हाला हा पॉईंट, त्याला मी एक्स पॉईंट असं म्हणतो. एक्स पॉईंटला तो पोचलेला असेल. तर तिथे पोचण्यासाठी मी तो डिस्टन्स आहे आपण 18 मीटर असा धरू, म्हणजे हा 18 मीटर असं धरू. मला वाटतं की ही डायग्राम जरा जास्त कॉम्प्लिकेटेड होती आहे का? पण ओके, राईट. सो हे आपण जरा मी क्लीन करतो. ही 18 मीटर आहे. आता ह्या 18 मीटरला दगड पोचण्यासाठी किती वेळ लागला असं आपल्याला विचारलं आहे. तर मग आपण इक्वेशन काय वापरू? कारण इनिशियल व्हर्टिकल व्हिलॉसिटी माहिती आहे, 18 मीटरला फायनल व्हिलॉसिटी काही माहीत नाही आपल्याला, आपण व्हर्टिकल मोशनचा विचार करतो आहे. मग आपण काय करायचं, आपल्यासाठी एक इक्वेशन आपल्याला नेहमीचं माहिती आहे, S = UT + ½ AT². त्याला फक्त SY म्हणायचं, UYT + ½ AYT². आणि मग इथे SY म्हणजे काय येईल? तर व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किती धरली आपण? 18 धरली, राईट. UY किती आहे आपली? 20 आहे. टाईम काढायचा आहे आपल्याला, सो T + ½ AY is -10 T², म्हणजे 18 = 20T - 5T². म्हणजे असं एक आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल, 5T² - 20T + 18 = 0. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं याचा अर्थ आपल्याला 2 रूट्स येणार आहेत, म्हणजे टीच्या 2 व्हॅल्यूज येतील.
आता मी तुम्हाला विचारतो, हे तुम्ही ax² + b तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये देखील तुम्ही पटकन काढू शकता. मी काय इथे ते काढणार नाही आहे, पण मी तुम्हाला असा किती टाईम येईल हे मी काढणार नाही आहे इथे. पण तुम्हाला मी प्रश्न विचारेन की तुम्हाला काय वाटतं की टीच्या 2 व्हॅल्यूज येणार, कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग कोणती व्हॅल्यू ही करेक्ट असेल? आणि मुळात 2 व्हॅल्यूज काय येत आहेत? आणि हा फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा आणि थोडा विचार करा आणि मग परत व्हिडिओ ऐकायला सुरुवात करा. ओके, वेलकम बॅक. कदाचित तुम्हाला हे उत्तर कळलं असेल. आणि ह्याचं उत्तर 2 व्हॅल्यूज काय येणार आहेत? कारण या दगडाची, हा जो ए पासून निघालेला दगड असेल त्याची 18 मीटर डिस्प्लेसमेंट ही 2दा होणार आहे. ही एक्सला होईल, त्याचबरोबर हे बघा इथे मी दाखवतो आहे, त्याच पातळीवर म्हणजे इथे वाय पॉईंटला देखील त्याची डिस्प्लेसमेंट काय 18 मीटरच असणार आहे. फक्त वाय पातळीवर जेव्हा वायला जो तो येईल तेव्हा तो खालच्या दिशेने प्रवास करतो आहे. पण त्या ठिकाणी सुद्धा त्याची डिस्प्लेसमेंट व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट +18च आहे. म्हणजे 2दा +18 होणार आहे. सो एक्स आपल्याला विचारलं आहे की फर्स्ट टाईम जर विचारलं असेल, फर्स्ट टाईम त्याची डिस्प्लेसमेंट 18 मीटर केव्हा होईल? तर हे तुमची जी उत्तरं असतील ना, T1 आणि T2 अशी उत्तरं येतील. त्यातलं जे लहान उत्तर असेल ते तुमचं पॉईंट एक्ससाठीचं करेक्ट आहे आणि मोठं उत्तर आहे पॉईंट वायसाठी. का बरं? कारण पॉईंट वायला पोचायला जास्त वेळ लागेल एक्सपेक्षा, कारण तो एक्सच्या पुढे जातो आहे आणि पुन्हा डिस्प्लेसमेंट ही 18च येते आहे. हे आपण मला वाटतं तुम्हाला हा मुद्दा कळलेला असेल. आणि मी इथे काय केलं आहे की ह्या प्रोजेक्टाईल मोशनच्या प्रॉब्लेममध्ये ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्टाईल घेतला आहे. पण हेच सगळं प्रिन्सिपल आपण जर ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्टाईल नसेल तरीसुद्धा वापरता येतं. हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल, कारण हा व्हिडिओ थोडासा लांबला. पण हे तुम्ही पूर्णपणे लक्षात घ्या. आणि पुढचा व्हिडिओ हा छोटा असेल, पण त्याच्यामध्ये मी जर ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्टाईल नसेल तरी हीच पद्धत आपण कशी वापरू हे आपण लक्षात घेऊ. इथे तुम्ही लक्षात काय घ्यायचं आहे, एकही इक्वेशन आपण तुम्हाला माहीत नसलेलं वापरलेलं नाही आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. धन्यवाद.